सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित प्रवासवर्णन. तर आजचा 20वा भाग मी वाचते. परदेशातील रंगभूमीवरचं पहिलं नाटक मी या पिटलॉक्रीच्या रंगमंचावर पाहिलं. व्हाईट फाल्कन नावाचा 8वा हेनरी आणि ॲन बुलिन यांच्या प्रेम प्रकरणावर आधारलेलं हे नाटक होतं. लेखकही नामवंत नव्हता आणि नटही नामवंत नव्हते. इथे मला प्रथमच लंडनच्या वेस्ट एंडपर्यंत नाटक पोचवणं ही एक किती दुरापास्त गोष्ट आहे याची जाणीव झाली. आपल्याकडे गंधर्व कंपनी किंवा बलवंत, ललित कलादर्श यांच्यासारख्या मातब्बर कंपन्या पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर करीत असताना प्रभात संगीत मंडळी किंवा देशबंधू वगैरे दुय्यम दर्जाच्या फिरत्या कंपन्या खेड, मंचर, वाशिम, खामगाव, एरंडोल, पाचोरे करीत हिंडत असत. इंग्लंडमध्ये आजतागायत हीच अवस्था आहे. पिटलॉक्रीच्या उत्सवात असल्या दुय्यम दर्जाच्या वेस्ट एंडवर ज्यांचा नंबर नाही अशा कंपन्या येतात. प्रथम नाटक अशा आडगावी काढायचं आणि पब्लिक कसं काय उठाव देतं ते पाहून मग लंडनच्या दिशेनं खटपट सुरू करायची. काही रिपर्टरी कंपन्या आयुष्यभर इतरत्रच वाट काढीत राहतात. मी असल्या कंपन्यांनी केलेली नाटकंही पाहिली. अभिनयाच्या किंवा निर्मितीच्या दृष्टीनं ही देखील मंडळी उणी नसते. पुष्कळदा तर ह्यातल्याच काही गुणी कलावंतांचा अभिनय पाहिला की तकदीर आणि तदबीरच्या सिद्धांतावर विश्वास बसायला लागतो. मी पिटलॉर्कीला पाहिलेल्या 8व्या हेनरीचे काम करणारा नट असाच गुणी होता. ॲन बुलिनचं काम करणारी नटी देखील अतिशय रेखीव काम करून गेली. चार्ल्स लॉटनने चित्रपटात रंगवलेला 8वा हेनरी आणि या प्रसिद्धीचा झगमगाट न लाभलेल्या नटानं उभा केलेला 8वा हेनरी यात डावं उजवं ठरवणं अवघड गेलं असतं. वागण्यातला तोच एक निर्बुद्ध स्वार्थ, आवाजात तीच अधाशी वखवक आणि शकारासारख्या स्वभावाचे एकमेकात वेडेवाकडे जाऊन गुंता झालेले असेच धागेदोरे. पण चार्ल्स लॉटन आज अनेक वर्षकीर्तीच्या शिखरावर मुक्काम ठेवून बसला आहे. अर्थात ती त्याची निर्विवाद योग्यता आहे. पिटलॉर्कीच्या त्या 8व्या हेनरीची भूमिका करणाऱ्या अनोळखी नटालाही कधी काळी असं स्थान मिळावं असं मला राहून राहून वाटलं. ते वास्तविक मी परदेशात पाहिलेलं पहिलं नाटक. त्यानंतर मी माझ्या पुढच्या मुक्कामात नाटकाचे अर्धशतक गाठले. पण पिटलॉर्कीचा तो 8वा हेनरी आजही माझ्या डोळ्यापुढे उभा आहे. विशेषतः ॲन बुलिनकडे प्रथम पाहताना ज्योतिबाच्या जत्रेत एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं हलवायाच्या दुकानातले साखरेचे रंगीत चित्र ज्या अधाशीपणाने पाहावे तसे तो पाहत होता. त्या पाहण्यात अधाशीपणा होता आणि एक अजाण असहाय्यताही होती. त्या डोळ्यात हे पाखरू मजसीने येईल काय कामाच्या धर्तीचा पटाईत कामुकाचा साचेबंद अभिनय नव्हता आणि म्हणूनच त्याच्या त्या तसल्या पाहण्यातून त्याच्या त्या कामुकतेविषयी प्रेक्षकांच्या अंतःकरणात त्यानं एक सहानुभूतीचा रंग मिसळण्यात यश मिळवलं. स्वभावातला दुष्टपणा दाखवण्याऐवजी आदतीतली मजबुरी तिथे दिसली आणि क्षणार्धातच तो नट एका सुंदर अभिनयाची सीमा गाठून गेला. ह्याच रंगमंचावर मी शॉचे यू नेव्हर कॅन टेल हे विनोदी नाटक पाहिलं. शॉने दाखवलेलं ते सामाजिक उच्च नीचतेचे थर आज आंग्ल समाजात अपवादानेच आढळतात आणि म्हणून शॉवर प्रासंगिकतेचा आरोपही केला जातो. परंतु शॉचे संवाद प्रेक्षागाराला टोलवीत होते आणि हशाच्या धावावर धावा निघत होत्या. 8व्या हेनरीचं काम करणाऱ्या नटाने त्यातल्या बोहम या वकिलाची भूमिका केली. इथे त्याचा अवतार अगदी निराळा होता. फक्त आवाजात 8वा हेनरी डोकावून जायचा. कदाचित आदल्याच दिवशी त्याचं ते नाटक पाहिल्यामुळे त्याच्या आवाजाच्या अनेक छटा माझ्या लक्षात राहिल्या असाव्यात. पिटलॉर्कीचे हे थिएटर कच्चं असलं तरी रंगमंचावरची साधनं अत्याधुनिक आहेत. प्रकाशयोजना त्यानंतर मी पाहिलेल्या अनेक सुसज्ज नाट्यगृहात असते तशीच होती. या नाट्यगृहा इतकंच
पिटलॉर्कीचं दुसरं मोठं आकर्षण म्हणजे तिथल्या टमेल नदीचा बांध आणि त्यातील सामान माशांची शिडी. सामन हा पाश्चात्य देशात किंग सामन म्हणून ओळखला जातो. भगवंतांनी स्कॉटलंडमध्ये गीता सांगितली असती तर मासानाम मार्गशीर्षोहम च्या जोडीला मत्स्यानामस्मिर सामनाहा असं म्हटलं असतं. या मत्स्यराज सामन नृपतींना आपल्या राण्यांसमवेत रासक्रीडा करायला फार स्वच्छ पाणी लागतं. टमेल नदीचा बांध चढून ते आपला कबिला घेऊन रतिरंग करायला वर येतात. पाण्याच्या प्रचंड नळांना ठिकठिकाणी काचेच्या खिडक्या लावलेल्या आहेत. त्यात डोळा घालून बसायचं आणि प्रवाहाच्या उलट दिशेला आपला जनाना घेऊन सामनराज वर जाताना पाहायचे. हा इथे येणाऱ्या प्रवाशांचा उद्योग. मी 3 वेळा सकाळी जाऊन खिडकी धरून बसलो, पण त्या टमेल नदीतला सामन माशांचा राजवंश त्यावेळी व्रतस्थ असावा. माझ्या हॉटेलमधून ही शिडी जवळच होती. कोणी सांगत ऊन पडलं की सामन रंगात येतात. ऊन पडल्यावर धावत जाऊन पाहून आलो. 1-2 मासे प्रवाहाच्या उलट दिशेला गेल्याचा भास झाला. तेच सामनसाहेब असावे असं मनाशी ठरवून मी देखील लाऊंजमधल्या गप्पात सामन आणि त्याचा तो रतिसोपान या विषयावर माझी मतं देऊ लागलो. पिटलॉर्कीला जाऊन सामन पाहिला नाही असं सांगणं म्हणजे गायकवाड वाड्यात जाऊन टिळकांचा एकही फोटो किंवा पुतळा आढळला नाही बुवा असं म्हणत येण्यापैकी आहे. ते पाप कबूल करण्याचं मला तरी धैर्य नव्हतं. पिटलॉर्कीचा आणि आमचा अवघ्या 4-5 दिवसांचा ऋणानुबंध. पाश्चात्य जीवन आम्ही अगदी जवळून पाहण्याचा प्रथमच योग आलेला. मॅकीज हॉटेलमध्ये जमलेले स्त्री पुरुष हॉलिडे मूडमध्ये असल्यामुळे दिवसभर भटकणं, संध्याकाळी नाटक पाहणं आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत लाऊंजमध्ये गप्पा मारणं असा झक्क कार्यक्रम चालला होता. इतक्या दिवसात त्या हॉटेलचा मालक मात्र ओझरता दिसायचा. 2-3 बायकाच राबताना दिसायच्या. शेवटच्या दिवशी रात्री कोणीतरी पियानो वाजवायला सुरुवात केली आणि साहजिकच भारतीय संगीताची अब्रू राखण्याचं काम माझ्यावर आलं. मी पियानोवर चक्क वद जाऊ कुणाला शरण बडवायला सुरुवात केली आणि मालक वरून धावत आला. मी जरासा चरकलो, पण त्यानं लगेच माझ्याशी मेलडी आणि हार्मनी यावर चर्चा केली. त्याला जोगियाचे सूर अरबी कारवांच्या संगीतासारखे वाटले. शेवटी नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत तो गुप्त झाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीनं आम्हाला निघायचं होतं, म्हणून सकाळी उठल्याबरोबर बिल चुकतं करावं म्हणून त्याची खोली उघडली आणि मी थक्कच झालो. खोली नाटकं आणि नाट्यविषयक ग्रंथांनी भरलेली होती. भिंतीवर अत्याधुनिक धर्तीची जलचित्र होती. एका टेप रेकॉर्डरवर कुणाचे तरी नाटकातलं भाषण ऐकत स्वारी तोंडात पाईप घेऊन बसली होती आणि हा खाणावळवाळा माझी या जातीचा निघाला हे पाहून मला अतिशय आनंद झाला. त्या एवढ्याशा खेड्यात त्याची एक नाट्यसंस्था होती आणि त्याची नव्या नाटकाची तयारी चाललेली होती. या नाटकात इफेक्ट म्हणून ओरिएंटल मेलडी हवी होती आणि वद जाऊ कुणालाच्या धर्तीवर इंग्रजी स्वर तो भाषणाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वसंगीतासारखे गुणगुणून पाहत होता. माझी गाडी सुटायला फक्त 15-20 मिनटं अवकाश होता. रात्रभर मी तुझे स्वर लक्षात ठेवायचा प्रयत्न करीत होतो. दे वेर हॉन्टिंग मी. मी ते रात्रीच रेकॉर्ड करून घ्यायला हवे होते. माझाही नाईलाज झाला, कारण गाडी चुकवणं मला शक्य नव्हतं. मला त्या संध्याकाळी एडिंबराला पोचणं आवश्यक होतं. त्या सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बॅगा उचलून स्टेशनात आलो. स्टेशनात शुकशुकाट होता. स्टेशन मास्तरचा पत्ता नव्हता. तिकिटाची खिडकी बंद होती. गाडीची वेळ होत आली आणि तेवढ्यात ताकारी किंवा शेणोली स्टेशनवरच्या मास्तरांसारखे हे स्टेशन मास्तर डुलत डुलत आले. गाडी लेट आहे का? कुठली? एडिंबराला जाणारी. एडिंबराला जाणारी गाडी आत्ता कुठे आहे? म्हणजे सकाळी 9:30ला गाडी आहे असं आपणच मला काल सांगितलं होतं. पण आज रविवार आहे. रविवारी फक्त संध्याकाळी इथून गाडी निघते. पण काल आपण मला तसं सांगितलं नाही. मी साऱ्या मराठी शिव्या मनात मोजून उद्गारलो. पण आज रविवार हे मला काय ठाऊक? स्कॉटलंडमध्ये शनिवार नंतर येत नाहीत वाटतं. या आमच्या संतापापोटी जन्मलेल्या विनोदाला तो मात्र जोरात हसला आणि आपल्या हापिसात नष्ट झाला. आम्ही
निमूटपणे बॅगा उचलून खाली मान घालून हॉटेलच्या दिशेने पावलं टाकू लागलो. आम्ही मारे सगळ्यांचा गळा भरून निरोप घेतला होता. आमची ही खट्टू परिस्थिती पाहून एका इंग्लिश जोडप्याला आमची दया आली. त्यांनी आम्हाला आपल्या गाडीत घातलं आणि मग त्यांच्या गाडीतून हायलँडच्या त्या रम्य प्रदेशातून आम्ही दिवसभर भटकलो. व्हाईट पती-पत्नी आणि त्यांची मुलगी आमच्या हॉटेलात राहत होती. आपली गाडी घेऊन ते कुटुंब स्कॉटलंड पालथा घालीत होतं. त्यांच्याबरोबर दिवसभर आम्ही त्या डोंगराळ मुलखातून घाटाची वळणं घेत घेत लॉक टमेलच्या काठाकाठाने टुमदार खेडी ओलांडत तो भाग पाहून घेतला. दिवस मावळताना एका डोंगर माथ्यावर आम्ही गाडी थांबवली. खाली खोल दरी होती. दरीतच एक खेडं बसलं होतं. घरांच्या चिमण्यांमधून कापरा धूर येत होता. हायलँडर्सचे संध्याकाळचे भोजन तयार होत होते. गुबगुबीत मेंढरांचे कळप उतरणीला लागले होते. अशी भरधार मेंढरं मी आयुष्यात पाहिली नव्हती. मधूनच स्कॉटिश लोकांचा तो विशिष्ट पद्धतीचा स्कर्ट वजा चट्टेरी पट्टेरी आखूड जगा घातलेले तगडे हायलँडर्स रपरप करीत जाताना दिसत होते. आणि त्या अंधूक प्रकाशात टमेलचे विस्तीर्ण सरोवर उंच सूचीवृक्षातून डोकावत होते. कोणत्याही सुंदर संध्यासमयी वाटणारी हुरहुर मनाला वाटत होती. सोबतचे व्हाईट कुटुंबही मोठं सौम्य होतं. अशा त्या गूढ वातावरणात त्या खोल दरीतून एकाएकी बॅकपाईपचे स्वर त्या डोंगरमाथ्यावर उधळले गेले. त्या रंभ्य सांध्य भावात ते पुंगीसारखे स्वर इतके मिसळून गेले की ते दृश्य मनात चित्रांकितच नव्हे तर स्वरांकितही होऊन गेले. लोणावळ्याला टायगर स्लीपच्या कड्यावरून तळ कोकणची हिरवी शोभा पाहता पाहता पायथ्याच्या खेड्यातून अनेक अचानक असे सनई चौघड्यांचे कुण्या पाटलाच्या पोराच्या लग्नाच्या मांडवात वाजलेले सूर साऱ्या दरीत तुडुंब भरले होते. सनईची एक जादू आणि या बॅकपाईपची दुसरी. एकेका वाद्याची मौज आहे. सनई देवळाच्या नगारखान्यातून वाजावी आणि देवाच्या तळ्यात पाय बुडवून कानात भरून घ्यावी. सतार कुशल वादकासमोर बसून हितगुज केल्यासारखी ऐकावी. सारंगी हिरव्या माडीत तरी मनमोकळेपणाने बोलते, नाहीतर ऑर्गनच्या सुरात नाट्यगृहात खुलते. एकतरी विठोबाच्या देवळाच्या पायरीवर साजरी दिसते. तंबोऱ्याचं गुंजन हंड्या झुमरांच्या माडीत एकेकाळी ऐकलं त्याच्या आठवणी अजून बुजत नाहीत. पाया कुरणाच्या एका टोकाला वाजवावा, पावा एका कुरणाच्या एका टोकाला वाजावा आणि दुसऱ्या टोकाला वडाच्या सावलीत पडून ऐकावा. पण बॅकपाईप हे स्कॉटिश सुपरवाद्य ऐकायला मात्र स्कॉटलंडच्याच डोंगराळ मुलखात जायला हवं. हे रणवाद्य म्हणून आपण ओळखतो, पण हायलँडर्सच्या मुलखात संध्याकाळी हे वाद्य वाजलं की प्रणयिनी व्याकुळ होत असाव्यात आणि मेंढरांची वाटचाल आपोआपच घराच्या दिशेनं होत असावी. हे वाद्य केवळ समरभूमीवरच नव्हे तर स्मरभूमीवरही आर्त आव्हान देतं. ते स्वर आणि ते विलोभनीय दृश्य भरल्या डोळ्यात घेऊन आम्ही एडिंबराच्या मुक्कामासाठी पिटलॉर्की सोडली. भोवतालची गर्द बनं वाढत्या थंडीत काळोखाची कांबळी ओढत होती. वातावरण पर्यांच्या पानापानांवरील नृत्याची वाट पाहत गूढ गूढतम होत होतं. पिटलॉर्कीतला तो 8वा हेन्री, ते लॉक टमेल, ती सूचीवृक्षांची भव्य जंगलं, तांबूस सोनेरी अशा लांब लांब केसांच्या वनगाई. भारतात येण्याइतकं पैसे जमवून आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ असं आश्वासन दिलेल्या त्या इंग्लिश पोरी. काहीशा भारावलेल्या अवस्थेत आम्हाला आमची गाडी 3-4 तासांच्या प्रवासानंतर एडिंबराला घेऊन आली. आता पुढे एडिंबराचं वर्णन जे आहे ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत मंडळी. तोपर्यंत नमस्कार.